आपण आत्ताच पाहिलं असेल राजस्थान, गुजरात, हरियाणा इथे अरावली जे पर्वतमाला आहे ती कापण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत होतं मायनिंगसाठी. आणि राजस्थानमध्ये ज्या संख्येने मोठे लोक आलेत, आपण पाहताय, शेतकरी असतील, सामान्य नागरिक असेल, रस्त्यावर उतरले, ट्रॅक्टरच्या रॅल्या होत आहेत, सगळे कोणी झाडांच्या अवतीभोवती जाऊन बसतंय. जे शेतकरी, जे गावकरी सगळे पुढे आलेत. मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. आणि तशी चळवळ आपल्याला उभी करायला लागेल. नाहीतर हे राजकीय पक्ष वाटतं सगळ्यांना की सगळं काही भूमी बिल्डर की असं त्यांना वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे असंच पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा प्रश्न होता. तिथे देखील तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की जर कोणी वेताळ टेकडीला हात लावला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. अजनीवनचा देखील लढा हा असाच चालू आहे, गेले 5 वर्ष चालू आहे. मी मंत्री असताना ते थांबवून ठेवलं होतं. आत्ता पण तिकडे नागरिक झाडं कापू देत नाही, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूण जी काही चळवळ सुरू झालेली आहे, आगामी निवडणुकांमध्ये आपल्याकडनं सुद्धा जे उमेदवार असतील त्यांनी सुद्धा या संदर्भात प्रचार करावा एकीकडे, असं काही सूचना आहे? बघा, प्रचाराची ही खरं तर गरज लागलीच नाही पाहिजे. जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाडं न कापणं ही बेसिक असायला पाहिजे ना. म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार, हे तुम्ही करणार आहात का? कॉन्फरन्स वगैरेसाठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर इतर ठिकाणी होऊ शकते. आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता. पण एखादा बिल्डर जर मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू, मग ते येलो झोन करू, मग त्याचा TDR घेऊ, हे बिल्डर नेमकी कोण आहेत? त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता. हे खरोखर नाशिकचे आहेत का, नाशिक प्रेमी आहेत का, हा देखील त्यांनी विचार करावा. तुम्ही असे म्हटले की जे विरोध करतात त्यांना हद्दपार करा, काय त्यांना मतदान होऊ नये ही इच्छा आहे. कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत, काहीतरी थातूर मातूर आत्ता सांगतील, खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोझर घेऊन. या झाडांच्या बदलामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावतोय. नाही, पण ह्याच्या बदले तुम्ही माईस अजून डबल करा ना, TDR अजून दुप्पट घ्या. पण जे झाडं आहेत, म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये आहे ते नष्ट करायला का निघालाय हा एक प्रश्न त्यांनी विचारावा. आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आत्ता आमदार, खासदार, नगरसेवक असतील ते झाडं का कापतायत, ते आमचं भवितव्य का खराब करतायत? कोणी त्यांना विचारत नाही. आजच्या याच्या आडून कोणीतरी कुंभमेळ्याच्या विरोधात प्रचार होतोय असं भाजप सातत्यानं म्हणतीये. काही लोक या सगळ्या म्हणजे याला बघा, जो आपला धर्म आहे त्याच्यात पंचमहाभूतांची पूजा व्हायची आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि कापायला निघाले असतील तर मग अजून काय?